सुनाते क्या बता तशी तर माझी इच्छा नाही, पण तू म्हणतेस तर बांध लवकर, बांध लवकर बांध. तुला पैसे आणि मी कसं डाचू लागलोय तू काय हे बघ तुला पैसे हवेत ना मग आधी यायचं नाही का सांगायचं तू सांग मी पैसे घेऊन येते. घेऊन जागे मागवत अगं माया एवढे पैसे कशाला दे
आणि हो जर का तुला तर मला कॉल कर मी गुरुच्या हाताने पाठवून देईन तुला आणि सायंकाळी लवकर परत ये लागले की तुला काय की एवढे पैसे कशाला दिलेस तू कशाला म्हणजे माझा मुलगा येतो हा आणि माझ्या मित्राला त्याला भांडी वगैरे द्यायची असेल हे बघ माया जास्त लाड करू नकोस नाही तर हा सुद्धा हातातून निसटून जाईल आणि मग पस्तावशील. नाही मी काय म्हणते आधी तुमच्या या कार्टीला सुधारा आणि नंतर माझ्या मुलाचा विचार करा अजून तिच्याजवळ या मुद्द्यावर बोलायचं मला चान्सच कधी आला नाही. कधी आला नाही ना हो तुमच्या या मुलीचे रंगढंग चाललेत ना ते आधी थांबवा आणि त्यानंतर माझ्या मुलाला बोला कळलं ना घडलंय काय पण परीक्षा जवळ आली आहे सांगितलं ना कॉलेजला मुळीच जायचं ना नाही माहिती बघा 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 कशी तोंडाला तोंड दिसतात का काय यानंतर तुझं कॉलेज बंद म्हणजे बंद काही झालं तरी कॉलेजला जायचं नाही आणि जर का तू कॉलेजला गेली ना तर हे तुझे तंगडे एकदम तोडून फेकून तसं नाही काय मला हेच काय समोरचे शिक्षण घेऊन काय करायचंय तुला चूल आणि मूल आजकालच्या प्रमाणात काही नोकऱ्या मिळतात का तुला तर स्वयंपाक खरंच सांभाळायचं आहे ना म्हणून कॉलेजला जायचं अगं पण आई माझी परीक्षा आहे काय म्हणाली आई म्हणायचं माया बोल माया एकदा सांगू मी तुला मला मॅडम नंतर बाई साहेब म्हणायचं कळलं ना आणि मला सांग काय कॉलेजचं नाव सांगून त्या भिकारण्याबरोबर बागीच्या मध्ये रासलीला खेळायला जायचंय की काय तू माझ्यावर आरोप करतेस अरे देवा मी तुझ्यावर आरोप करते बघा 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 ही तुमची पोर कार्टी पण मला मला बोलतेस तू हा मला बोलतेस बघा ना तू आमच्या मुलाला काळ भासायला निघाली आम्ही तुला स्वातंत्र्य दिलंय अरे कुठेही जा कुठेही मौज मजा करायला तुला चान्स दिलाय याचा अर्थ तुला असा नाही की स्वराचार करायला तुला मोकळी दिलाय. पण बाबा स्वातंत्र्य आणि स्वैराच्या खातीर फरक कळतंय मला आणि तुमच्या इज्जतीला धक्का लागेल असं मी कधीच वागले नाही बघ त्या भिकारण्याबरोबर कसले रंगडंग उतरतेस तू हा बोल ना आता दातखिळी बसली की वाचा बसली चुप भोगाट रंगवेन तुझ्या वास घालू नकोस यापुढे. अरे आम्ही येत्या 15 दिवसात तुझं लग्न करणार आहोत. लग्न आजपासून कॉलेज बंद यापुढे घराचा उंबरठा तुला ओलांडता येणार नाही. बाबा मी राहुलशिवाय दुसऱ्या कोणाशी लग्नाचं विचार करणार
काय म्हणालीस हं? बोल. काय म्हणालीस हं? काय म्हणालीस राहुल शिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलाशी तू लग्न करणार नाहीस हं? का लग्न करणार नाहीस हं? करणार नाहीस? का काय आमच्या तोंडाला काय काळी बाबा सगळं निघाले? अगं या घराण्याची इज्जत आणि अब्रू बेशुद्ध करणारा निघालीस की काय? किती छडणार आहेस तू मला? अरे तुझ्यासारखी अपगुणी कार्टी अरे माझ्या घरीला जन्माला आली आणि माझ्या सुखी संसाराला ग्रहणच लागलाय ग्रहण. अरे तुझा जन्म झालाय आणि तुझी आई आहे जग मधून गेली. अगं स्वतःच्या आईला जन्मातच गेलीस आणि आता आम्हाला खायला निघालीस हं? लाज वाटत नाही का तुला? चलोन, आत्महत्या करू नका. चला एक पाऊल आहे बाहेर टाकलं सरकार माया देवीशी आहे. जास्त नको मारो. माझा जन्म झाला आणि आई देवाकडे गेली. माझं काय दोष? तर माझी आई आज गेली नसती ना तर तू कदाचित या घरात माझी आई म्हणून आली पण नसती. पण तू तर मला एका शब्दाने आई सुद्धा म्हणू देत नाही. कधी मला आईच्या खायला तिरस्कार करत आला. तो बोलून आला असंच करायचं होतं मला लहानपणी सारखं नाही करत ते. का वाढवलं? त्राससाठी वाढवलं मला. अहो लहानपणीच मारून आई बघतेस ना गं, बघतेस ना किती त्रास होतोय मला. मला तुझी आठवण येते आई. अगं मला तुझी डोळे यायचे. मला नाही राहायचं आई. मला तुझ्याकडे यायचं. अगं बोलव ना मला. मला तुझ्याकडे यायचं आई. मला तुझ्या मम्मीची गरज आहे. बोलव मला तुझ्याकडे. मला तुझ्यासोबत राहायचं. अगं मी कामाशिवाय कुठं जात नाही. ही ईश्वरची तिवारी प्यार की बीमारी. सुंदर अति सुंदर. तोंडाला आवर. मला तुझ्याशिवाय बोलायचंय.
मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. अरे तू आता मला पाठलाग का करतो का? अगं तू मला आवडतेस म्हणून. पण मला नाही आवडत. अगं तुझ्या प्राप्तीची आठ आणि प्रेमाची प्यास लागली आहे मला. कोण सांभाळून बोला? अगं तुझं सौंदर्य आहे हे मला अगदी घायाळ करतंय. काय बोलतोस का? नाही का तुला? अरे मला तुझं मोबाईल पण आवडत नाही. अगं पण मला तुझा चेहरा बघायचा आहे ना. पण मला तुझा चेहरा बघायचा नाहीये. चल निघ इथून. ज्या वाटेने अगं मला तुझ्याशी प्रेमाच्या बुल्लू बुल्लू गोष्टी करायची आहे. पण मला तुझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करण्यामध्ये काही आवड नाहीये. अगं हे बघ तुला आधीच सांगतेय, ज्या वाटेने आलास त्या वाटेने निघून जा. अगं समज तिथे का मी वाईट नाही. आणि मग तिथं बघायला गेलो ना मी तुझ्या दूरच्या राहते तुझा एवढा लागतोय. इतकं लागतोस ना, म्हणून एवढं ऐकून घेते तुझा. पण हे बघ, चाल सोडून बेचाल वागण्याचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर जडून खा खुशीला. अरे मी कुठं वागतोय बेताल. नाहीतर काय करणार. अगं तू एक जालवीन मासा आहे आणि गवत खाणारा कोकरू आहेस कोकरू. आणि मी आहे एक जंगली शिकारी तुझ्यावर नजर ठेवून शिकार करणारा. काय बोलतोय ते कळतंय का तुला? हे हात सोड. हे बघ, हात सोड नुसतं. बोल हे बघ, बोल हात सोड नका. बोल काय करशील तू. अगं तू तुझ्या बाबाला बोलवलं तुझ्या बाप्पाच्या बापाला बोल. बोल काय कर. कळलं तुला काय करायचं? तुला काय मी गवत खाणारं कोकरू म्हटल्या? अरे शेरणी आहे मी, शेरणी. आणि मला नाही वाटत यापुढे तू पुन्हा माझ्या वाटेला आलास तर. आणि वाटेला आलास ना, तुकडे तुकडे करून रस्त्यावर खाली साली दम आहे. अरे मला वाटलं की तू गावात खाणारी कोकरू असशील म्हणून. नाही नाही. अरे तू शेरणी आहे शेरणी. अगं तुझ्या तू आगिरीच्या बळ आहे प्रिया राणी. सुंदर अति सुंदर काय तुझ्या हाताचा पर्स आणि आणि तू दिलेली धड. पण प्रिया अगं एक ना एक दिवस तुला माझ्याशी लग्न करून माझ्या संसार टाकायचा आहे. अगं तुझी मस्ती उतरवून तुझ्या संसाराचे मात्रे मात्रे करणार आहे. आणि तुझ्या आयुष्याच्या चिंध्या चिंध्या नाही केलं तर नावाच सांगणार नाही विश्वजित तिवारी म्हणून. अरे नावच माझे विश्वजित आहे. नमस्कार 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 माश्या. नमस्कार मामा. कधी आला दादा? बस आत्ता चालूय. आणि इथं प्रिया होती तिच्यासोबत गप्पा मारत बसलो. आणि मला एवढं घाईनं बोलायचं कारण लग्न करायचं ठरवलं म्हणताय. याच आठवड्यात तुझी तयारी आहे का काय? आणि माझं लग्न प्रियासोबत? माश्या, हे
तुमच्या नात्यातील माझे भाचे लागताय आणि तुमचं घराणं चांगलं आहे, आवडतं मला. आणि म्हणूनच जर का तुमची हरकत नसेल तर आमच्या प्रियाचा हात आम्ही तुमच्या हातात द्यायला तयार आहोत. मी एका पायावर तयार आहे. अरे कशाची काळजी करू नकोस तू. अरे किती पैसा खर्च करण्यास मी तयार आहे. सयाजीराव म्हणतात मला. मला पैसा नकोय, मला फक्त तुमची मुलगी हवी आहे. पण विजया माझ्यासोबत लग्नाला तयार आहे का? हे काय ना भाषा, त्या गोष्टीची अजिबात काळजी करायची, कारण ही मायादेवी मामी आहे ना, ती नेमकी कोणत्या दिवशी कामात येईल हा? आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते, तुम्ही फक्त बोहल्यावर बाशिंग बांधून उभे राहा. ठीक आहे. अरे आजरा मागतोय एक डोळा आणि देव देतोय 2 डोळे. बघ प्रिया, अगं तुझ्याशी संसार तुझ्या जीवनाचे कसे मात्रे होते. अब आएगा ऊट पहाड़ के नीचे. ससुर जी बाबा, मला तो अजिबात आवडत नाही. माझं लग्न नका करून देऊ त्याच्याशी. बाबा, या घरात निर्णय घेण्याचा अधिकार माझा आहे, माझा. आणि तो तुला बजावेच लागेल. बाबा, पण माझ्या भावना, माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा. विचार करत राहिलो ना तर या गावात मी तुला 100दा सांगतो, विश्वजित बरोबर लग्नाला तयार हो. खूप दिवसाची सांगत आहे मी तुला. हे बघ, अगं मी सावत्र नसेना, पण मी तुझी आईच आहे ना. अगं तुझं भलं व्हावं, तू सुखात नांदावी, सुखाने संसार करावा असं आम्हालाही वाटतंय ना बाई. म्हणूनच मी तुला प्रेमाने सांगते. नाही म्हणणार ना, मी तुला प्रेमाने सांगते ना, तो विश्वजित बरोबर लग्नाला तयार हो. आणि जर का त्याच्या बरोबर लग्नाला तयार झाली नाही तर गाठ या मायादेवी. स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर याद राख. चला चला. काय आलं लक्षात? हा? लग्नाला तयार राहायचं. स्वतःच्या मर्जीने कोणाला जगण्याचा अधिकार नाही. आई आपल्या पिलांना कधीच दूर सरत नसते. हरीण आपल्या माणसाला कधीच अंधार करून टाकलं नसते. आणि तुम्ही तर माझ्या मनाविरुद्धच माझं लग्न करायचं. तू नको आणि ते मला मला काय समजून घेत नाही. मला समजून